जोहार, जय आदिवासी. नमस्कार, मी अरविंद बेंडगा. मित्रांनो, आज आपली धानिवरी इभाडपाडा या गावात इदेला हा म्हणजे इभाडपाड्याचे पाड्यात आज एक आनंदाचा सोहळा, एक कोली देवाचा सण कोरडा परिवारात आहे. त्यासाठी आपल्याला बोलवेल होता. जोहार, जय आदिवासी. मी शैलेश सोनू कोरडा. दरवर्षी हा आदिवासी परंपरेमध्ये कोलीदेव हा प्रत्येक गावपाड्यामध्ये होत असतो आणि तसाच आमच्या धानिवरीमध्ये काल 12 जुलै 2026 रोजी आमच्या धानिवरी गावामध्ये कोलीदेव ठेवण्यात आला. त्याच्यानंतर प्रत्येक पाड्यावर कोलीदेव साजरा करण्यात येतो आणि ह्या दरवर्षीप्रमाणे आमच्या कोरडा परिवारामध्ये प्रत्येकाच्या घरी कोळीदेव साजरा करणे आणि कांबळ नाच ठेवणे हे आम्ही नियोजित केलेलं होतं दरवर्षीप्रमाणे. तर ह्या वर्षी माझ्या घरी ठेवण्यात आले आणि कोळीदेव हा असा सण आहे, हा कोळीदेव झाल्याशिवाय कोणीही लागवडीला करत नाही. मग तो गावदेवाचा कोळीदेव असेल किंवा पाड्यावरचा कोळीदेव, हे त्याच्यानंतर घरी केल्यानंतर कोणीही त्याच्या अगोदर कोणीही भाताची लागवड करत नाही. त्याच्या अगोदर पेरणी करतात, परंतु भात लागवड करत नाही. ही एक जुनी परंपरा आहे, ती आज आम्ही टिकवण्याचं काम करत आहोत. कोळी देव आणि कोळी खाण्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भात लावणीला सुरुवात करण्यापूर्वी निसर्ग देवाला वंदन करण्याची ही आपल्या आदिवासी समाजाची अनेक वर्षांपासून चालत आलेली सुंदर परंपरा आहे. ही परंपरा कोरडा परिवार आजही जपताना पाहून मन भरून आले. या प्रसंगी संपूर्ण कोरडा परिवार, गावातील नागरिक आणि आजूबाजूच्या गावातील अनेक पाहुणे मोठ्या उत्साहाने एकत्र जमले होते. लहान मुले, तरुण तरुणी, महिला आणि पुरुष सर्वांनी एकाच पंक्तीत बसून प्रेमाने कोळी खाल्ली. कोळी देवाची पूजा करून, दिवा लावून आणि निसर्ग देवाला प्रथम नैवेद्य अर्पण करून अशी प्रार्थना करण्यात आली. हे निसर्ग देवा, आजपासून आम्ही कोळी खाण्याची सुरुवात करीत आहोत. आमच्या शेतातील भाताची लागवड सुखरूप होऊ दे. आमची शेती भरभराटीला येऊ दे. भरघोस पीक दे आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे. ही प्रार्थना खरंच मनाला स्पर्श करून गेली. घरातील ज्येष्ठ महिलांनी परंपरेनुसार उपस्थितांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि दिला. प्रेम, आपुलकी आणि संस्कृतीचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. आणि मग सुरू झाला उत्साहाचा खरा जल्लोष. आदिवासी पारंपरिक कांबड्या नाच. पारंपरिक गाण्याच्या सुरात पुरुष हातात हात घालून नाचत होते, तर महिला एकत्र बसून पारंपरिक कांबड्याची गाणी म्हणत होत्या. त्या गाण्यांचा आवाज, तो ताल आणि तो उत्साह प्रत्येकाच्या मनाला आनंद देत होता. दूरच्या गावातूनही कांबड्या नाचण्यासाठी पथके आली होती. संपूर्ण वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भारावून गेले होते. हा सुंदर नाच पाहून मी अरविंद बेंडगा स्वतःही आवरू शकलो नाही. मीही या पारंपरिक नृत्यात सहभागी झालो. खरंच कांबड्या नाचाचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. आपल्या संस्कृतीसोबत एकरूप होण्याचा हा अविस्मरणीय अनुभव होता. रात्री उशिरापर्यंत, अगदी पहाटे 2-3 वाजेपर्यंत हा नाच आणि गाण्याचा जल्लोष सुरू होता. आनंदाच्या वातावरणात ही सुंदर रात्र कधी संपली तेच कळले नाही. आपली आदिवासी संस्कृती, आपली परंपरा आणि निसर्गावरील श्रद्धा हीच आपली खरी ओळख आहे. चला ती जपूया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवूया. तुमच्या भागातील कोळी खाण्याचा सण कसा साजरा केला जातो? कोळी देवाची पूजा कशी होते? तुमच्याकडे कांबड्या नाच आणि पारंपरिक गाणी होतात का? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आदिवासी संस्कृतीवर प्रेम असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जोहार, जय आदिवासी. देवा तुझा वेळा
का नवीन व्हा काय